अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपालिका निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ बिनविरोध निवडून आले आहेत। त्यासाठी आमदार रवी राणा यांनी पुढाकार घेतला होता। या निवडीनंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच फोन लावल्याचा व्हिडिओ समोर आलाय। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडणुकांचा नवा पॅटर्न सुरू झाल्याचं पाहावयास मिळत असून सोलापूर जिल्ह्यातील अनगर येथे नगरपंचायत निवडणुकीसाठी 17 नगरसेवक बिनविरोध विजयी झाले। त्यानंतर नगराध्यक्षपदीही प्राजक्त पाटील यांची बिनविरोध निवड झाली होती। दोंडाई नगर परिषदेत भाजप नेते तथा मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नगराध्यक्षपदी बिनविरोध आल्यानंतर 7 नगरसेवकही बिनविरोध विजयी झाले। त्यानंतर आता चिखलदरा नगरपालिका निवडणुकीत आल्हाद कलोती हे निवडणुकीच्या रिंगणात होते। चिखलदरा नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10B मधून नगरसेवक पदासाठी त्यांनी पहिल्यांदाच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत मामेभाऊ असलेल्या आल्हाद कलोती यांना बिनविरोध विजयी करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी प्रयत्न केले। त्यामध्ये आमदार रवी राणा यांनी पुढाकार घेत अखेर ही निवडणूक बिनविरोध केल्यानं आल्हाद कलोती विजयी झालेत। येथील प्रभागातून त्यांच्या विरुद्ध अर्ज भरलेल्या उमेदवारानं माघार घेतल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ बिनविरोध नगरसेवक बनले। पहिल्यांदाच निवडणूक लढविणाऱ्या आल्हाद कलोती यांच्या उमेदवारीमुळे चिखलदरा नगर परिषद निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या। मात्र आल्हाद कलोती बिनविरोध निवडून आले आहेत। त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यानं ते बिनविरोध निवडून आले। या विजयानंतर आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून याबाबत माहिती दिली। भाऊ बिनविरोध झालं अशी माहिती रवी राणा यांनी दिली, तर मुख्यमंत्र्यांनी फोनवरून अभिनंदन केलं। विजयी मामे भावाचेही अभिनंदन करत देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या। दरम्यान काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी या निवडीवरून रवी राणांवर जोरदार हल्लाबोल केलाय। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट अमरावती।